ताजलँड्स अँड हॉटेलमधून शिंदेंचे नगरसेवक निघण्याच्या तयारीत आहे। सर्व नगरसेवक चेकआउट करून निघण्याच्या तयारीत आहे। तर काही नगरसेवक काल रात्रीच गेले असल्याची माहिती समोर येते। उर्वरित नगरसेवक आता निघणार असल्याची माहिती ही समोर येते। नगरसेवकांची कागदपत्र पक्षाने स्वतःकडेच ठेवली आहे। तर या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी शुभम मुमाळे यांच्याकडून। शुभम, शिवसेनेचे नगरसेवक आता निघण्याच्या तयारीत आहे, काय नेमकं घडलंय? अंकिता, मागील 3 दिवसांपासून शिंदे शिवसेनेचे सर्व नवनिर्वाचित निवडून आलेले नगरसेवक हे पंचतारांकित हॉटेल या ठिकाणी होते। सध्या मी त्याच हॉटेलच्या बाहेर आहे। वांद्रा येथील हे हॉटेल आहे आणि बघू शकतो नगरसेवक जे आहेत ते आता बरेच नगरसेवक निघून गेलेले आहेत त्या ठिकाणावरनं। खरं तर त्यांनी 10 वाजता चेकआउट केलेलं आहे। त्यांची एक छोटी बैठक या ठिकाणी झालेली आहे आणि सर्व नगरसेवकांना आता सांगितलेलं आहे की आपापल्या प्रभागामध्ये जा। अर्थातच सर्व नगरसेवक आज 3 दिवसांच्या या हॉटेल पॉलिटिक्स नंतर जे आहेत आपल्या घरी रवाना होताना दिसून येत आहेत। इतकंच नव्हे तर त्यांना सांगितलं की प्रभागामध्ये जा, त्या ठिकाणी भेटीगाठी घ्या। आपण आता नगरसेवक म्हणून निवडून आलेलो आहेत, त्याबद्दल काम जे आहे ते आपलं सुरू करा। आणि इतकंच नव्हे तर स्टॅटस क्यू मेंटेन करण्याचे आदेश हे देखील पक्षातील वरिष्ठांकडून सध्या देण्यात आलेले आहेत। अनेक नगरसेवक काल रात्रीच या ठिकाणावरून रवाना झालेले आहेत, तर काही नगरसेवक मागील 1 तासात या ठिकाणावर जाण्याचं चित्र जे आहे ते दिसून आलेलं आहे। माध्यमांशी कोणीही संवाद साधलेला नाही आहे, गाडी देखील या ठिकाणी थांबवलेली नाहीये संवाद साधण्यासाठी किंवा नेमकं काय घडलं आहे ते बोलण्यासाठी। पण सध्या सगळ्यांना एवढंच सांगण्यात आलेलं आहे की दिल्लीमध्ये बैठक होत आहे। बैठकीनंतर गटनेता पद जे आहे गटनेता स्थापन करण्यासाठी आणि गटनेता निवडण्यासाठीची बैठक ही पुन्हा एकदा बोलवण्यात येईल हे देखील आपल्याला समजत आहे। आणि इतकंच नव्हे तर सर्व नगरसेवकांना मुंबईमध्ये थांबण्यास सांगितलेलं आहे। अर्थातच आपल्या प्रभागामध्ये ज्या प्रभागातून आपण निवडून आलेलो आहात त्याच ठिकाणी थांबण्यासाठी सांगितलेलं आहे। आता पाहायला गेलं तर 22 तारखेला मंत्रालयामध्ये एक बैठक संपन्न होणार आहे, ज्यामध्ये आरक्षणाची सोडत करण्यात येणार आहे महापौर पदासाठीची आणि त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। आणि मात्र आज महाराष्ट्र सदन दिल्ली या ठिकाणी बैठक होत आहे, ज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे मुंबईचे वरिष्ठ नेते आणि शिवसेना पक्षाचे वरिष्ठ नेते हे उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्या बैठकीत नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। इतकंच नव्हे तर आता सध्या सगळे नगरसेवक या ठिकाणावरून रवाना झालेले आहेत। काही नगरसेवक काल रात्रीच गेलेले आहेत, काही आता निघत आहेत, काही गेलेले आहेत। अशामध्येच हॉटेल पॉलिटिक्स शिवसेनेचं याच्यावर कुठेतरी नाराजगीचा सूर हा ऐकू येत होता, पण याबद्दल स्पष्टीकरण अमित साटम यांनी दिल्लीमधून दिलं की अशा पद्धतीची कोणतीही नाराजगी नाहीये। सध्या हॉटेल जे आहे शिवसेनेच्या नगरसेवकांकडून हे रिकामं करण्यात येत आहे। अंकिता, निश्चित शुभम, तुम्ही असेच जोडलेले राहा। आणखी एका बातमी संदर्भात तुमच्याकडून अपडेट हवेत। तर शिवसेना नगरसेवकांना हॉटेलमधून चेकआउट करण्याचे आदेश देण्यात आलेत। हॉटेल ताजलँड्स मधून सर्व नगरसेवक हे चेकआउट करणार आहेत। कोकण भवनालाही शिवसेना नगरसेवक जाणार नसल्याची माहिती आहे। शिवसेनेनं निकालानंतर सर्व नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवलं होतं। सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांची सर्व महत्वाची मूळ कागदपत्र ही मात्र स्वतःकडेच ठेवल्याची माहिती ही समोर येते। या संदर्भात पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी शुभम आपल्यासोबत जोडलेले आहेत। शुभम, हे सर्व नगरसेवक आता या हॉटेलमधून निघणार आहेत, मात्र या नवनिर्वाचित नगरसेवकांची सर्व महत्वाची जी कागदपत्रे ती मात्र पक्षाने स्वतःकडेच ठेवली आहे। या संदर्भात काय अधिक तपशील? अर्थातच संगीता, सगळे नगरसेवक सध्या या ठिकाणावर निघत आहेत। अनेक नगरसेवक निघून गेलेले आहेत, पण मात्र त्यांचे सगळे कागदपत्र जे आहेत ते गॅजेटच्या कामासाठी जे आहेत स्वतःकडेच पक्षांनी अजून ठेवले असल्याची माहिती मिळत आहे। आणि गॅजेटचं शासनपत्र जे आहे ते देखील जारी करण्यात आलेलं आहे। पण तरी देखील आज हे बेलापूरला नवी मुंबईला कोकण भवनला जाणार नसल्याची माहिती मिळत आहे। पण नेमकं कधी जाणार याबद्दल देखील चर्चा जी आहे ती सुरू आहे की नेमकं कधी जायचं आहे, गट स्थापन कधी करायचं आहे। सर्व कागदपत्र ही सध्या पक्षातील वरिष्ठांकडे ठेवण्यात आलेली आहेत, विश्वासाने ठेवण्यात आलेली आहेत। पण यामध्ये मात्र काही नगरसेवकांचे असे प्रश्न देखील उपस्थित आहेत की समजा आम्ही त्या ठिकाणी येणार आहोत, आपण गट म्हणून समोर जाणार आहोत, तरी देखील आमचे कागदपत्र का ठेवण्यात आले आहेत असा काहीसा सूर हा ऐकायला मिळाला होता। पण तरी मात्र या सर्व प्रश्नांची उत्तर जी आहेत ते थेट मिळालेली आहेत की प्रक्रिया राबवण्यासाठी जे आहेत कागदपत्र ठेवण्यात आलेली आहेत आणि ज्यावेळेस सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल त्यावेळेस कागदपत्र जी आहेत नगरसेवकांची घेतलेली ती त्यांना पुन्हा एकदा देण्यात येईल। अंकिता, शुभम, मात्र एक चर्चा या निमित्तानं उपस्थित होतीये। ती चर्चा अशी आहे की शिवसेनेच्या या हॉटेल पॉलिटिक्स वरती भाजपनं नाराजी व्यक्त केली आहे। या चर्चांमध्ये नेमकं कितपत तथ्य आहे?
अर्थातच भारतीय जनता पक्षाचे काही नेते जे आहेत ते नाराज असल्याचं समजून येत होतं की नेमकी ही लॉबिंग करण्याची गरज काय पडली किंवा ते नाराज असल्याचा सूर होता। पण मात्र काही वेळ आधीच दिल्लीमधून अमित साठे यांनी सांगितलंय की अशा पद्धतीच्या हॉटेल पॉलिटिक्सवर आमच्या पक्षाची काही नाराजगी नाही आहे। इतकंच नव्हे तर अनेक पदाधिकारी जे आहेत भारतीय जनता पक्षाचे त्यांच्याकडून असं देखील सांगण्यात येत आहे की एकनाथ शिंदे यांनी हा घेतलेला त्यांच्या नगरसेवकांसाठीचा स्वतंत्र निर्णय आहे। सर्व नगरसेवक एकत्र आहेत, महायुती म्हणूनच नगरसेवक निवडून आलेले आहेत आणि समजा ते एकत्रित आहेत आणि इतकंच नव्हे तर मग त्यांच्या वेगवेगळ्या प्रभागातले मुंबईच्या वेगवेगळ्या कोपऱ्यातून निवडून आलेले हे 29 नगरसेवक आहेत। तर हे भेटीगाठी होत आहे, यांच्यातला संवाद वाढत आहे, तर याच्यात गैर काय असं देखील ऐकायला मिळालं। त्यामुळे नाराजगी नसल्याचं स्पष्टीकरण हे स्वतः मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साठे यांनी दिलेलं आहे। जी शुभम, या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर याच सगळ्या प्रकरणावरती खासदार संजय राऊतांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे। ते नेमकं काय म्हणाले पाहूया। नगरसेवक आत्ता ताज लँडसाठी कैदखान्यात आहेत, त्यांचे फोन टॅप केले जात आहेत। मी तुम्हाला सांगतो, जरी रश्मी शुक्ला नसल्या तरी प्रक्रिया तीच आहे। फोन टॅप केले जात आहेत, त्यांचे फोन टॅप केले जात आहेत। जे ताज लँडसेंटच्या कैदखान्यामध्ये बंद आहेत त्यांचे फोन टॅप केले जातात। भाजप आपल्या स्वतःच्याच नगरसेवकांचे फोन टॅप करत आहे। त्यामुळे शिवसेना नगरसेवकांना हॉटेलमधून चेकआउट करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। हॉटेल ताज लँड्समधून सर्व नगरसेवक हे चेकआउट करणारे। कोकण भवनालाही शिवसेना नगरसेवक जाणार नसल्याची माहिती ही समोर येते। शिवसेनेनं निकालानंतर सर्व नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवलं होतं। यावरून राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं होतं। अशा पद्धतीने लॉबिंग नेमकं कशासाठी, शिवसेना भाजपमध्ये काही नाराजी आहे का, अशी ही चर्चा या निमित्तानं जोर धरत होती।